तरुणांकडून, युवकांकडून तरुण मुलीचे छेड काढणे हे प्रकार आता वाढायला लागलेले आहे. एकतर्फी प्रेमाचे प्रकरणही संख्या वाढायला लागलेली आहे. एकतर्फी प्रकरणातून आत्महत्या व्हायला लागलेल्या आहे. मुलगा त्या मुलीवर प्रेम करतो, ती त्याला नकार देते, तो बिचारा नाराज होतो आणि आत्महत्येपर्यंत जातो. वारंवार तो तिला पटवण्याचा प्रयत्न करतो, तिला समजावून सांगतो काय जगात तुझ्याशिवाय माझं कोणीही नाही, पण मुलगी त्याला रिस्पॉन्स देत नाही. त्याच्यामुळे हे संबंध टोकाला जातात. मग तो तिला पुन्हा पुन्हा छेड काढायचा प्रयत्न करतो. वास्तविक तिला छेड काढायची नसते, तो तिला त्याचं प्रेम व्यक्त करायला जातो की तू माझ्याबरोबर प्रेम कर, मी तुला सगळं काही देऊ शकेल, अशी त्याची इच्छा असते. पण त्याची इच्छा बऱ्याच वेळा अतृप्त राहून जाते. तो वारंवार तिच्याकडे बघतो, निहाळतो, ती कशी प्रेमात पडेल असा प्रयत्न करतो, तिला भेटायचा प्रयत्न करतो, तिला बोलायचा प्रयत्न करतो, कधी कधी तिच्या अंगाला टचही करायला जातो. पण मुली जर प्रामाणिक असतील तर त्याला ते रिस्पॉन्स देत नाही. मग तो तरुण शेवटी कंटाळून जातो. वारंवार जर तो छेड करत असेल एखाद्या तरुणीची तर हा गुन्हा आहे. भारतीय दंडविधान संहितेमध्ये छेडछाडीचा हा गुन्हा आहे. अगोदर 354 होता हा कलम. असाच एक प्रकार अमरावतीमधला प्रकार होता. 23 जुलै 2018ला एका युवकाने अमरावतीमध्ये कॉलेजात शिकणाऱ्या एका मुलीची पहिल्यांदा छेड काढली. त्याला ती आवडली. पाहता क्षणी तो बिचारा खुश झाला आणि त्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी भावना व्यक्त करायचा प्रयत्न केला. पण त्या मुलीला हे अजिबात पसंत पडलं नाही. तिने ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं, त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. पोलीस पण काय, अशी छेडछाडीची जर तक्रार मिळाली सोडतच नाही त्याला, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, त्याला अरेस्ट केलं. आणि हे सगळं अमरावतीच्या सत्र न्यायालयामध्ये या केसेस सत्र न्यायालयात चालतात, सेशन कोर्टात चालतात. सत्र न्यायालयाने त्याला या प्रकारामध्ये पुरावे असल्यामुळे 1 वर्षाची शिक्षा दिली होती अमरावती सत्र न्यायालयाने. त्यांनी अमरावतीच्या न्यायालयाच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. त्याचं असं म्हणणं होतं की छेडछाड ही मी काही वाईट उद्देशाने केलेली नव्हती आणि उद्देश पण बघितला गेला पाहिजे. आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिला या मॅटर्समध्ये. त्याने असं सांगितलं की त्याने तिला पहिल्यांदाच छेडलं होतं, असाच एव्हिडन्स आलेला आहे. याच्यापूर्वी कधी तिला त्रास दिलेला नव्हता. फर्स्ट टाइम जर तो असा अटॅक करत असेल तर ती छेडछाड म्हटली जाणार नाही. प्रेमासाठी त्यांनी प्रयत्न करणं इट्स नॉट ऑफेन्स, असा हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. पण एखादी व्यक्ती एखाद्या महिलेला, तरुणीला वारंवार छेडत असेल, ती नाही म्हणूनही ती जर जबरदस्ती करत असेल